गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 60 वर आहोत. लास्ट लेक्चरमध्ये जी आपण थेअरी घेतली त्यावरील एक्झाम्पल्स आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1 ऑन पेज नंबर 88. सॉल्व x स्क्वेअर d2y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर minus 2x divided by dx minus 4y which is equal to x to the power 4. Solution. The given equation is x square d2y divided by dx square minus 2x divided by dx minus 4y which is equal to x square. x raised to 4 sorry. आपण जसं f of d घेत होतो आता इथे लास्ट आर्टिकल मध्ये थीटा इज इक्वल टू एक्स डी बाय डी एक्स घेतल्यामुळे हियर एक्स डी बाय डी एक्स इज इक्वल टू थीटा बट एक्स स्क्वेअर डी टू अपॉन डी एक्स स्क्वेअर इज थीटा इंटू थीटा मायनस 1 मायनस 2 थीटा मायनस 4. अशा तऱ्हेनं आपल्याला ही पॉलिनॉमियल मिळेल इन थीटामध्ये विच इज इक्वल टू थीटा स्क्वेअर मायनस थीटा मायनस 2 थीटा मायनस 4 which is equal to theta square minus theta minus 2 theta is minus 3 theta minus 4. याचे जर आपण फॅक्टर पाडले तर असे मिळतील आपल्याला which is equal to theta minus 4 theta plus 1. याच्या आधी आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहिताना c1 e to the power m1z plus c2 e to the power m2z प्लस c3 e टू द पॉवर m3z असा फॉर्म्युला यूज करत होतो आणि x इज इक्वल टू e टू द पॉवर z असल्यामुळे आणि या लास्ट आर्टिकल मध्ये x d बाय dx इज इक्वल टू थीटा सबस्टिट्यूट केल्यामुळे हा फॉर्म्युला आता आपल्याला कुठला यूज करावा लागेल. हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज c1 x टू द पॉवर थीटा 1 प्लस c2 x टू द पॉवर थीटा 2 प्लस डॉट डॉट प्लस cn x टू द पॉवर थीटा n जर n रूट्स असतील तर आणि जर फक्त दोनच वेगवेगळे रूट्स असेल तर c1 x टू द पॉवर थीटा 1 जे की थीटा इज इक्वल टू थीटा 1 इज इक्वल टू 4 आहे म्हणून 4 प्लस c2 इंटू x टू द पॉवर थीटा 2 जे की थीटा इज इक्वल टू थीटा 2 इज इक्वल टू -1 आहे आणि म्हणून विच इज इक्वल टू c1 x टू द पॉवर 4 प्लस c2 अपॉन x अशा प्रकारे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळालेला आहे. नाउ द पर्टिक्युलर इंटेग्रल इज 1 अपॉन थीटा मायनस 4 इंटू थीटा प्लस 1 x टू द पॉवर 4. ऑन युजिंग पार्शियल फ्रॅक्शन्स द लॅटर विल बी रिटन. याला आपल्याला एक तर पार्शियल फ्रॅक्शनच्या मदतीनं 1 अपॉन थीटा मायनस 4 थीटा प्लस 1 विच इज इक्वल टू कॅपिटल ए अपॉन थीटा मायनस 4 प्लस कॅपिटल बी अपॉन थीटा प्लस 1 मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ए आणि बी ची जर आपण किंमत काढली तर ए ची किंमत आपल्याला मिळते 1/4 आणि बी ची किंमत आपल्याला मिळते -1/4 जे की आपण बऱ्याच वेळेस 12th स्टँडर्ड पासून तर आजपर्यंत शिकलेलो आहोत. जर ऍडजस्टमेंट करून सहज कॅल्क्युलेशन सेम येत असेल तर मग डायरेक्ट आपण ऍडजस्टमेंट करणार आहोत. उदाहरणार्थ 1 अपॉन थीटा मायनस 4 मायनस 1 अपॉन थीटा प्लस 1 याचं कॅल्क्युलेशन थीटा प्लस 1 मायनस थीटा प्लस 4 थीटा थीटा विल बी कॅन्सल 1 प्लस 4 विल बी 5 आणि डिनॉमिनेटर सारखाच राहील थीटा मायनस 4 इंटू थीटा प्लस 1 म्हणजे न्यूमरेटरला इथं कॅल्क्युलेशन मध्ये काय येत आहे 5 येत आहे आणि आपल्याजवळ तर 5 नाही आहे म्हणून 1/5 इथं घेतलेला आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर x टू द पॉवर 4 विच इज इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट 1 अपॉन थीटा मायनस 4 x टू द पॉवर 4 मायनस 1 अपॉन थीटा प्लस 1 x टू द पॉवर 4. पुन्हा आपण 1/5 अशा जर टर्म असतील तर आपण त्याला कॅल्क्युलेशन कसं करतो. जर इथं मायनस असेल तर इकडे x टू द पॉवर 4 घेणार आहे आपण इंटेग्रल x टू द पॉवर -4
-1 इंटू राईट हँड साईडला जी टर्म होती आपली x टू द पॉवर 4 dx मायनस इथं जर प्लस असेल तर आपल्याला इंटेग्रलच्या आधी मायनस घ्यावं लागेल, म्हणून 1/5 x टू द पॉवर -1 इंटेग्रल x टू द पॉवर +1 -1 इंटू x टू द पॉवर 4 dx, जे की आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. 2-3 लेक्चरच्या आधी आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. विच इज इक्वल टू 1/5 x to the power 4 integral this 4 and this 4 will be cancelled, x to the power -1 is remaining, that's why dx upon x minus 1/5 x to the power -5 integral x to the power 1 minus 1 म्हणजे 0 आणि anything raised to 0 is 1, so x raised to 4 dx is remaining. याचं इंटेग्रेशन येते log x आणि म्हणून x to the power 4 log x upon 5 minus x to the power -1 x to the power 5 upon 5 1/5 ऑलरेडीच आहे, which is equal to x to the power 4 log x upon 5 मायनस हा पॉवरला -1 आणि +5 आहे त्याच्यामुळे x to the power 4 राहील आणि upon 5 into 5 25 होईल. Hence the complete integral is y is equal to कॉम्प्लिमेंटरी फंक्शन जे की आपण काढलेला आहे c1 x to the power 4 plus c2 upon x plus पर्टिक्युलर इंटेग्रल x to the power 4 log x upon 5 आणि मायनस x to the power 4 upon 25. पण मायनस x to the power 4 upon 25 ही ऑलरेडी टर्म c1 x to the 4 मध्ये आलेली आहे, त्यामुळे या टर्मला लिहायची आवश्यकता नाही, कारण की हे कॉन्स्टंट आहे. -1/25 कॉन्स्टंट आहे, त्याला आपण c1 जर कन्सिडर केलं तर c1 x टू द पॉवर 4 c1 x टू द पॉवर 4 येऊन जाईल आणि म्हणून द टर्म -x टू द पॉवर 4 upon 25 is included in the term c1 x to the power 4 of the complementary function. Next example 2 on page number 89. Solve x square d2y divided by dx square plus 5x dy by dx plus 4y which is equal to x to the power 4. Solution. The given equation is x square d2y divided by dx square plus 5x dy by dx plus 4y which is equal to x to the power 4. Here f of theta is equal to theta minus 1 plus 5 theta plus 4 because theta is equal to x d by dx किंवा याला आपण असंही म्हणू शकतो d by dz जे की ऑलरेडी आपल्याला माहित आहे. थीटाचा which is equal to theta square minus theta plus 5 theta plus 4 which is equal to theta square plus 4 theta plus 4 and which is a perfect square of theta plus 2. theta plus 2 चा होल स्क्वेअर म्हणजे रूट्स कसे मिळाले, रिपीटेड मिळतील आपल्याला -2 -2 2 टाइम्स. Hence the complementary function is c1 plus c2 z ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर -2z. पण आपल्याला हेच जर x मध्ये लिहायचं असेल तर which in terms of x is c1 plus c2 z म्हणजे log x जे की आपल्याला ऑलरेडी माहित आहे आणि या e टू द पॉवर -2z ला आपण e टू द पॉवर z आणि त्याच्या डोक्यावर -2 लिहू शकतो. e टू द पॉवर z त्याच्या डोक्यावर -2 लिहिल्याच्या नंतर e टू द पॉवर z म्हणजे x आहे म्हणजे x टू द पॉवर -2 येईल. नाउ द पर्टिक्युलर इंटेग्रल इज 1/theta plus 2 in bracket and its square e to the power 4z because x is equal to e to the power z आणि e to the power z त्याला पॉवर 4 म्हणजे x ला पॉवर 4 जे की आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे which is equal to 1/4 plus 2 bracket in bracket and its square e to the power 4z. कोणता फॉर्म्युला यूज केला इथे 1/f of d e to the power ax
बरोबर 1/f(a) e⁴ax. म्हणजे इथं झेड मध्ये आहे. आता याच्या प्रमाणात जर आपल्याला फॉर्म्युला लिहायचा असेल तर हा फॉर्म्युला कन्वर्ट होईल 1/f(θ) e⁴az इज इक्वल टू 1/f(a) e⁴az. अशा पद्धतीनं फक्त व्हेरिएबल चेंज केल्यानंतर हा रिझल्ट असा येईल. सो विच इज इक्वल टू e⁴z अपॉन 6चा स्क्वेअर 36. बट वी नो दॅट e⁴z इज x, विच इज इक्वल टू x⁴ डिवायडेड बाय 36. हे आलं तुमचं पर्टिक्युलर इंटिग्रल. आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज y इज इक्वल टू इन ब्रॅकेट c1 प्लस c2 log x आउटसाइड द ब्रॅकेट x⁻², म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस x⁴ डिवायडेड बाय 36 पर्टिक्युलर इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 on page number 89. Solve x² d2y divided by dx² plus 2x dy by dx minus 220y which is equal to x plus 1 and its square. Solution. The given equation is x² d2y divided by dx² plus 2x dy by dx minus 20y which is equal to x plus 1 and its square. Here f of theta is equal to theta minus 1 plus 2 theta minus 20. कारण थीटा बरोबर काय आहे तर वेअर थीटा बरोबर x d by dx. थीटाचा वर्ग which is equal to theta square minus theta plus 2 theta minus 20 which is equal to theta square plus theta minus 20. आणि याचे फॅक्टर पडतात थीटा प्लस 5, दुसरा फॅक्टर पडते थीटा मायनस 4. आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज c1 x⁻⁻5 प्लस c2 x⁻4. नाउ द पर्टिक्युलर इंटेग्रल इज 1/θ² प्लस थीटा मायनस 20 in bracket e⁻z plus 1 and its square because x is equal to e⁻z which is equal to 1/θ² plus theta minus 20. a plus b चा वर्ग इथे एक्सपांड करायचा आहे. e⁻z त्याचा वर्ग म्हणजे e⁻2z plus 2 times e⁻z plus 1 which is equal to each and every term ला आता मल्टिप्लाय करायचा आहे. 1/θ² प्लस थीटा मायनस 20 e⁻2z प्लस 2 टाइम्स 1/θ² प्लस थीटा मायनस 20 e⁻z प्लस 1/θ² प्लस थीटा मायनस 20 इंटू 1, परंतु 1च्या ऐवजी e⁻0 इंटू z म्हणजे 0. e⁻0 इज 1 which is equal to इथे याची किंमत 2 आहे त्यामुळे 1/2 चा वर्ग प्लस 2 मायनस 20 e⁻2z प्लस 2 टाइम्स इथं याची किंमत 1 आहे म्हणून 1/1 चा वर्ग प्लस 1 मायनस 20 e⁻z प्लस इथं याची किंमत 0 आहे 1/0 चा वर्ग प्लस 0 मायनस 20 which is equal to 1/4 plus 2 minus 20 e⁻2z plus 2 times e⁻z upon 1 plus 1 minus 20 आणि minus 1/20 which is equal to minus e⁻2z upon 14 minus 2 upon 18 e⁻z minus 1/20. So which is equal to minus sign taken out common in each term. So remaining is in bracket x⁻2 upon 14 plus x by 9 because 2 cancel with 18 1/9 plus 1/20. Hence the complete solution is y is equal to complementary function जे की आपण ऑलरेडी काढलेला आहे c1 x⁻⁻5 plus c2 x⁻4 आणि पर्टिक्युलर इंटेग्रल जे की
हे इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. मायनस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 14 प्लस एक्स बाय 9 प्लस 1/20. थँक्यू.